ही न्यूज जी आहे ती चायनाचा नेपाळवरती राजकीय आर्थिक प्रभाव याच्यावरती आहे. आपण बघितलेलं आहे की जेन-झी नेतृत्वाखालील आंदोलन जे नेपाळमध्ये झालेलं होतं, त्याच्यामध्ये वेगवेगळे भ्रष्टाचाराचे प्रकरण जे पुढे आलेले होते, यामुळे चीनचा जी नेपाळवरची पकड आहे ती सैल होत असल्याचे चित्र दिसते. सगळ्यात महत्वाचं आहे पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकरण. हा PIA प्रकरण त्याला म्हणतो. याच्यामध्ये जवळपास 200 ते 250 मिलियन डॉलर पर्यंत चीनची कर्ज सहाय्यता नेपाळच्या भ्रष्टाचार विरोधी संस्थेने इथे उघड केलेली आहे, किंवा जे चीनने कर्ज दिले होते त्याच्या विरोधामध्ये इथे जर नौकरशहांविरोधामध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच्यामध्ये आरोप सांगितलेला आहे की कॉस्ट जी आहे ते इन्फ्लेशन म्हणजे कॉस्ट फुगून सांगितलेली आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम झालेले आहे. जवळपास 75 मिलियन डॉलरचा तिथे घपला झालेला असं आपण म्हणू शकतो. BRI म्हणजे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह अंतर्गत हा प्रकल्प जो आहे तो फ्लॅगशिप म्हणून इथे मांडला गेलेला होता. आता या दोघांचं रिलेशन जेव्हा दूर जाताना दिसतं तेव्हा भारतासाठी ते संधी कशी आहे, तर डेमोक्रॅटिक कन्सॉलिडेशनला इथे पाठिंबा मिळतो. टेक्निकल आणि फायनान्शियल असिस्टंट प्लस आपण म्हणू शकतो की डेव्हलपमेंट प्लस गव्हर्नन्स इन्क्लुजन. ओके, याच्यासोबतच कल्चरल सिव्हिलायझेशन कॉन्टॅक्ट असेल याचा वापर करून भारत जो आहे तिथे एक सॉफ्ट पॉवरच्या मार्फत तिथे आपली उपस्थिती किंवा आपलं जे संदर्भ आहे बांगलादेशच्या संदर्भामध्ये एक डेव्हलपमेंट किंवा डेव्हलपमेंट डिप्लोमसीच्या संदर्भामध्ये भारत तिथे नेपाळमध्ये या गोष्टी ज्या आहेत ते इम्प्लिमेंट करू शकतो. आणि नक्कीच या येणाऱ्या काळामध्ये भारताचे आणि नेपाळचे रिलेशन जे आहेत ते पुढे सुधारू शकतात. मग इथे भारताने योग्य संधीचा इथे फायदा घेतला पाहिजे. याच्यावरती तुमचं मत काय, नक्की कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. धन्यवाद.